नमस्कार, मी शोभा पवार पंगतमध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत माव्याचे मोदक गणपती स्पेशल। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मावा 3 वाट्या, 1.5 वाटी पिठी साखर, अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि अर्धा टीस्पून तूप। सुरुवात मी इथे गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे। तूप घालायचे। तुपामध्ये मावा आपल्याला परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं मंद आचेवर माव्याला तूप सुटेपर्यंत मावा परतून घ्यायचा आहे। मावा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे वरतून, पण सारखं ढवळत राहायचंय, नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे। थोडं माव्याला बघा तूप सुटायला लागले। आता हा आपण मावा दुसऱ्या डिश मध्ये काढून घेऊया। हे बघा आपला मावा असा गोळा झाला पाहिजे। आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण थंड होऊ देऊया। तर काढून घ्यायचं आहे आणि हा पूर्णपणे थंड झाला पाहिजे। तर थंड करायला ठेवून द्यायचा आहे। आपला मावा थंड झालेला आहे। आपण त्यात वेलची पावडर घालूया, साखर घालूया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर मिक्स करून झालेली आहे। आता माझ्याकडे असे 2 प्रकारचे मोदकचे साचे आहेत। हा एक आहे आणि हा एक आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साचे घेऊ शकता। त्या साच्यामध्ये मी असं सारण भरणार आहे। हे बघा असं साच्यामध्ये एक एक गोळा करून आपण भरून घ्यायचं आहे। तुम्ही मोठा साचा वापरू शकता। मावा भाजताना परतताना त्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये, नाहीतर आपला मोदक बरोबर होणार नाहीत। असं प्रेस करून घ्या। हे एक्स्ट्रा मावा काढून टाका। हे बघा मोदक असं दाबून घेतलेलं आहे। आता हा साचा खोलूया। अशा पद्धतीने आपले मोदक तयार होतील। बघा आपले मोदक तयार आहेत। तुम्ही अशा पद्धतीने मोदक, झटपट रेसिपी आहे मोदकची, तुम्ही अशा पद्धतीने तयार करा। आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही माझ्या रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।